भावना गर्भधर होती. तिच्या पोटात जुडी बाळ वाढत होती. पण अचानक तिच्या मेंदूत रक्तस्राव झाला. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण तिला वाचवता आलं नाही. शेवटी डॉक्टरांनी भावनाला ब्रेन डेड घोषित केलं. तिचं शरीर मृत होतं, पण गर्भाशयात 2 छोट्या हृदयांची धडधड अजूनही सुरू होती. डॉक्टरांना वाटलं की काही तासात ही हृदयं थांबतील, पण चमत्कार झाला. 24 तास, 48 तास उलटून गेले तरीही ती बाळ जिवंत होती. डॉक्टरांनी ठरवलं की ही 2 बाळ वाचवायची. एक मृत शरीर 123 दिवस जिवंत ठेवण्यात आलं, फक्त त्या 2 जीवांसाठी. हॉस्पिटलच्या नर्सेस रोज तिच्या पोटाशी बोलायच्या, गाणी गायच्या, प्रेमाने कुरवाडायच्या आणि मग 123 दिवसांनंतर भावनाने 2 गोंडस निरोगी बाळांना जन्म दिला. बाळ जन्मल्यानंतर लगेचच तिला मृत घोषित करण्यात आलं. तिचं काम संपलं होतं. आई म्हणून आपल्या मुलांना जगात आणण्याचं काम. आईचं प्रेम म्हणजे या जगातला सर्वात मोठा चमत्कार. भावनाच्या जाण्यानंतर घरात सगळं बदललं. 2 छोट्या बाळांसोबत अशोक एकटाच उभा राहिला. पत्नीच्या मृत दुःख आणि 2 नवजात बाळांची जबाबदारी, हे ओझं पेलणं सोपं नव्हतं. अशोकनं ठरवलं, ही मुलं म्हणजेच भावनाची आठवण आहेत. त्यासाठी मी आयुष्यभर लढणार. त्याने एका म्हाताऱ्या बाईला कामावर ठेवलं. दिवसा ती बाई बाळांची काळजी घ्यायची, तर अशोक दिवसभर नोकरी करायचा. पण रात्री मात्र अशोक स्वतः मुलांची देखभाल करायचा. रात्रभर जागून दूध पाजायचा, अंगावर घेऊन झोपवायचा, औषधं द्यायची वेळ आली तर स्वतः हाताने द्यायचा. अशोकच्या डोळ्यात थकवा असायचा, तरी मनातली ताकद अपार होती. लोक टोमणे मारायचे, 2 पोरं कशी वाढवणार? पण अशोकने हार मानली नाही. त्याने मुलांना शिकवलं, वाढवलं, त्यांना संस्कार दिले. आईची उणीव जाणवली, पण वडिलांनी कधीच कमी पडू दिलं नाही. आईसारखं प्रेम आणि वडिलांसारखं त्याग दोन्ही एकत्र अशोकने निभावले. काळ पुढे गेला. मुलगी मोठी झाली, लग्न होऊन सासरी गेली. बाबाच्या डोळ्यातून पाणी आलं. आई असती तर? ही हुरहूर सगळ्यांना जाणवली. मुलगाही मोठा झाला, त्याचंही लग्न झालं, संसाराला लागला. मुलं सुखी संसार करत होती. पण अशोक मात्र एकटा राहिला. तो रोज भावनाच्या फोटोशी बोलायचा. भावना, बघ, आपल्या मुलांना मी किती कष्टाने वाढवलं. तुझं स्वप्न पूर्ण झालं, पण तूच नाहीस माझ्यासोबत हे पाहायला. तो फोटोसमोर तासनतास गप्पा मारायचा. कधी हसायचा, कधी रडायचा. आणि मग एक दिवस तो नेहमीप्रमाणे खुर्चीत बसून भावनाच्या फोटोशी बोलत होता. अचानक त्याला छातीत वेदना झाल्या. श्वास अडकला. त्याने फोटोला हात लावला, जणू भावनाला हाक दिली आणि क्षणातच तो तेथेच खुर्चीवर कोसळला. अशोकचं आयुष्य संपलं होतं. आयुष्यभर त्याने पत्नीच्या आठवणीत जगून, मुलांसाठी आईसारखा त्याग करून अखेर तोही भावनाजवळ गेला.